कालपासून संततधार पावसानं पुन्हा एकदा घोडाझरी तलाव डोळ्याचं पारण फेडत ओव्हरफ्लो झालाय। पर्यटकांसाठी हा सोहळा पर्वणीसारखा असताना प्रशासनाने बंदीचा आदेश जाहीर करून लोकांचा आनंद हिरावून घेतलाय। प्रश्न असा की प्रशासन इतकं असमर्थ का आहे? सुरक्षा व्यवस्था तैनात करणं एवढं कठीण आहे का की फक्त ढिसाळ कारभाराची आणखीन एक झलक आहे? दरवर्षी लाखो पर्यटक या सौंदर्य स्थळावर येऊन स्थानिक अर्थचक्राला चालना देतात, पण यंदा जेव्हा तलाव ओसंडून वाहतो आहे तेव्हाच प्रशासन हात वर करून बंदी हा सर्वात सोपा पर्याय निवडतं। याला प्रशासनाची अपयशाची कबुली म्हणायचं नाही तर काय? 15 ते 17 ऑगस्टलाही हेच घडलं। आता पुन्हा तेच लोकांचा सवाल, सुरक्षा दल तैनात करून स्थळ सुरू करता येणार नाही का? पर्यटकांचा आनंद, बेरोजगारांचा रोजगार हे सगळं मोडीत काढण्याचा अधिकार प्रशासनाला कुणी दिला? आज तलाव ओव्हरफ्लो झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी लोक निराशेत आहे। स्थानिक व्यावसायिकांचा उदरनिर्वाह थांबला आहे, पर्यटक नाराज आहे आणि प्रशासन मात्र बंदीच्या कागदावर सही करून आपल्या जबाबदारीतून पळ काढतंय। खरं तर प्रशासनाचा निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार उघड झालाय। उपाययोजना करण्यात असमर्थ ठरलेलं प्रशासन लोकांच्या भावनांशी खेळ करतंय। घोडाझरी सारखं प्रसिद्ध पर्यटन स्थळ पुन्हा कधी सुरू होणार की अजून किती काळ लोकांना बंदिस्त ठेवून प्रशासन स्वतःचं अपयश झाकत राहणार? महाराष्ट्र 24 न्यूज करिता मोनिल देशमुख, नागभीड।